सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींचरणी त्रिवार मानाचा मुजरा आणि कासार वडवली आणि ठाणेकरांना मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. कासार वडवली गावाच्या क्रिकेटची जत्रा आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. नरेश स्मृती चषक पर्व 6व, रात्र 4थी, मॅच नंबर 2. शेंडोबा कालिका माता कासार वडवली आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. राजाभाई कोळीवाडा. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सलामीची जोडी कासार वडवलीची मैदानावरती दाखल होती आहे शेंडोबा माता टीमची. नेक्स्ट मॅच MCC B कासार वडवली वर्सेस नरेश स्पोर्ट्स कासार वडवली. त्यानंतर नरेश स्पोर्ट्स A विरुद्ध जय बजरंग ओवळा. म्हणजे आज कासार वडवलीच्या 8 टीम्स तुम्हाला खेळताना दिसतील. अभिनंदन श्रीकांत दादा. पहिला सामना या ठिकाणी रणजी स्पोर्ट्सनं जिंकला आणि कासार वडवलीच्या डे क्रिकेटचा विश्वचषक म्हणजे रणजी स्मृती चषक आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक स्वागत आहे श्रीकांत दादा. त्यातच सिकू आपल्या या व्यासपीठावरती. गेम ऑन. मॅचला होती आहे सुरुवात. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी आम्हा दिली समर्थता बलिदानाची. जगदंबेचा पालव इथे लढव्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. विश्व बस स्टॉप लक. आज असं खेळा की हारला तरी चालेल, बट चर्चा तुमच्या टीमच्या, तुमच्या गावाच्या आणि तुमच्या नावाची मैदानावरती रंगलीच पाहिजे. कारण जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदाच असं जिंका की समोरच्यानं तुमचं नाव आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तेव्हाच घडला जातो क्रिकेटच्या पटलावरचा इतिहास. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भावेश चौधरी आणि स्ट्रायकर एंडला सलामीची जोडी आणि ओपन करतात आपल्या टीमसाठी फलंदाज आकाश आणि त्याच्या सोबतीनं आला निलेश. आकाश रिपट आणि निलेश राऊत. शेंडोबा मातामध्ये आज आकाश रिपट. चांगली गोष्ट आहे म्हणजे शेंडोबा टीमसाठी. अगदी गुवाहाटीला जाऊन जसे आमदार थांबले या नरेश स्मृती चषकासाठी, कासार वडवलीची प्रत्येक टीम आपापला प्लेअर घेऊन ठेवते. आधीच तुम्हाला फिक्स करावं लागतं, त्यानंतर प्लेईंगचा स्कॉड 12चा बनतो. आकाश रिपट आणि त्याच्या सोबतीनं निलेश आला. गेम ऑन. मॅचला होती आहे सुरुवात. प्रभू श्रीरामांचं अयोध्येचं मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला संपन्न झाला आणि त्याचीच एक छोटीशी प्रतिकृती अयोध्येच्या श्रीराम मंदिराची आज तुम्हाला पाहायला मिळते. बोला जय श्रीराम. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिलं षटक पॉवर प्ले. ऑलरेडी फ्रंट लाईट ऑन. पॉवर प्ले मध्ये देखील कलरफुल लाईट्स. पहिल्याच बॉलवरती अपील. बॅट अँड बॉल इनवॉल्व नाही आहे. डॉट बॉल न झाली आहे या ठिकाणी सुरुवात. वेल बिगनिंग इज हाफ डन आपण नेहमी म्हणतो. या पाहूयात आज मैदानावरती सुरुवात तर चांगली झाली आहे. आकाश रिपटच्या अगेन्स्ट डॉट बॉल आला. गोलंदाज भावेश चौधरीचा. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन साईडला 2, एक लॉंग ऑनला आणि एक डीपमध्ये मिड विकेटला. इन फ्रंट ऑफ दी सेंटर आकाश रिपटसाठी भावेश चौधरी ओव्हर द विकेट आला. फ्रंट फूटला आले. ड्राईव्ह केलं समोर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका सिंगलला ऑन दी मार्क शेंडोबा माता कासार वडवली, कालिका माता कासार वडवली. राजाभाई कोळीवाडा त्यांच्या विरुद्ध. राजाभाईचे पुरस्कर्ते देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पुरस्कर्त्यांची कमतरता कासार वडवली गावाच्या क्रिकेटला मोहीच नाही आहे. ठाणे जिल्ह्यातलं क्रिकेट कासार वडवलीचं गाव अभिमानानं घेतलं जातं. तुमचं नाव, कारण आज क्रिकेटच्या पटलावरती एक मोठा मानसन्मान या कासार वडवली गावाला मिळाला आहे आणि आज त्याच गावातील मानाची सन्मानाची स्पर्धा ट्रिपल DJ ग्रुप नरेश स्मृती चषक. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकला. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि पहिला चौकार येतो या इनिंगमधला शेंडोबा कालिका माता कासार वडवली टीमसाठी फलंदाज निलेशच्या बॅटमधून. पहिला 4. आम्ही वाट बघत होतो की DJ येईल, बट DJ सॉंग्स आपल्याला अलाउड नाही आहेत. कंटिन्यू करावं लागेल म्हणजे आपल्याला. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चौकार आलाय.
4 केली आहे सुरुवात. इथे लाईन अतिशय सुंदर. रिटर्न क्रीजला वाईट यॉर्कर आणि बीट केलं फलंदाजाला. वार पलटवार तुम्हाला आज पाहायलाच मिळतील. जरी मैदानाच्या बाहेर हे सगळे चांगले मित्र असले मात्र आज फ्रेंडशिप विथ क्रिकेट विथ फाईट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. आणि अशाच क्रिकेटमुळे कासार वडवलीच्या क्रिकेटमधली टीम बाउंडिंग अजून स्ट्रॉंग होतं. लाईन चांगली आहे मात्र रिटर्न क्रीजच्या बाहेरून आत आलाय. व्हाईट बॉलसाठी अगदी काहीशी चर्चा तिकडे अंपायरसोबत केली जाते. अंपायरचा निर्णय व्हाईट बॉल आलाय. चर्चा होतीये DRS मिळेल का व्हाईट बॉलसाठी. स्क्वेअर लेग अंपायर मेन अंपायर त्या ठिकाणी अगदी तटस्थत, म्हणजे हा चेंडू वाईट आहे, पुन्हा टाकावाच लागेल. एक्स्ट्रा रन ॲड होईल. ब्युटिफुल टी शर्ट प्रत्येक टीमसाठी. एक क्वालिटी टुर्नामेंट म्हणजे काय तर आवर्जून नरेश स्मृती चषकाचा उल्लेख केला जातो. कासार वडवली गावाला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये बहुमान देणाऱ्या आणि बहुचर्चित असणाऱ्या क्रिकेट स्पर्धेपैकी एक आहे नरेश स्मृती चषक. आणि आज ते आलाय 6व्या पर्वामध्ये. तर पाहत राहा ऐकत राहा ट्रिपल DJचा हा धमाका. कासार वडवलीची जत्रा नरेश स्मृती चषक. फटका लाजवाब आहे. इनफिल्डच्या वरनं काढला. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेस डाऊन दी बॉल फील्ड नव्हत्या आला. मात्र बॉल पडल्यानंतर ज्यावेळी टॉस झाला थोडासा आउटफील्डमध्ये थांबला आणि त्याचाच फायदा फिल्डरनं उचललाय. 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 1 रन वाचवली. 3 ॲड झालेत. धावफलक 3 ने पुढे जाईल. स्कोरकार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 9 विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे. 5 षटकांची मॅच आहे. मागचा सामना आपण पाहिला 28 धावेचं लक्ष होतं. या मॅचमध्ये कमीत कमी 45 प्लस. आणि जर आकाश रिपटनं बॅटिंग केली 4 ओव्हर 70च्या पुढे जाईल. कालिका माता कासार वडवली हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं सन्मान देत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालं आहे. ही सिंगल ना अगदी खतरनाक आहे. बॅटिंग कार्डवरती तिचा इम्पॅक्ट जरी पडला नसला येणाऱ्या गोलंदाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारी ही सिंगल आहे. त्यामुळे टीम हडल कॉल करण्यात आली आहे. चर्चा सुरू आहे. 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटकं टाकायची आहेत. राजाबाई कोळीवाडा याकडे देखील तुमचं लक्ष असू द्या. पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये तुम्ही फिनिश केलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. स्कोरकार्डवरती 10. ज्या आकड्यानं क्रिकेट जगताला भरपूर काही दिलं आणि भारताला अगदी एक असा खेळाडू दिला ज्या खेळाडूनं क्रिकेटची परिभाषा बदलून टाकली आणि या क्रिकेटच्या धर्माचा जो देव झाला भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर त्यांचा जर्सी नंबर स्कोरकार्डवरती तुम्हाला पाहायला मिळतो. 24 एप्रिल 1973ला जन्म झाला सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यांना क्रिकेटच्या पटलावरती ज्यावेळी कारकीर्द सुरू झाली त्याच्या अगदी कारकिर्दीमध्ये वसीम अक्रम अगदी मोठ्या मोठ्या गोलंदाजांना तेच तर बॉलरला फेस करत असताना त्यानं जे क्रिकेट दाखवलं ते कौतुकास्पद राहिलं. 100 शतकं त्याच्या बॅटमधनं येताना पूर्ण क्रिकेट जगताना पाहिली आणि त्याच क्रिकेट जगताचा गॉड ऑफ क्रिकेट म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर ज्यानं क्रिकेट जगताला शिकवलं. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन. क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमॅन. स्टे ट्यून. पाहत राहा ऐकत राहा नरेश स्मृती चषक. षटक संपलं. पहिला रन्स 10 ओव्हर नंबर 2. पॉवर प्ले पहिला संपला. 3 खेळाडू असतील सेकंड P2 मध्ये 38 सर्कलच्या बाहेर आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. एक डीप मध्ये स्वीप कव्हर ऑन साइडला लॉंग ऑन आणि एक डीप मध्ये मिड विकेट आहे. अतिशय सुंदर समालोचन मागच्या 3 रात्रीमध्ये आपण ऐकलं. शेजात सरांचं या विभागातील एक लोकप्रिय आणि हिंदीचे नामांकित समालोचक आणि त्या सोबतीनं बाळकुमचा आवाज जो ठाणे नगरीमध्ये सध्या सातत्यानं दणाणतोय भरत पाटील सर आपल्या सोबत आहेत. चांगली बॅटिंग आहे मैदानाच्या आत. क्रिकेट विथ टेम्परामेंट. आज एक वेगळ्या मूडमध्ये आकाश रिपट. खरं तर हे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं की आकाश रिपट बॅटिंग करतोय. त्यांना 4 बॉलचा सामना केला. 2 सिंगल 1 डबल काढलेत आणि ते देखील असं नाही आहे की तो आक्रमण करतोय. थांबून मैदानावरती अगदी आज स्टँड द्यायचं आहे हे सांगत असताना आकाश रिपटची बॅट मैदानावरती एक वेगळं क्रिकेट कासार वडवलीला दाखवतीये. कारण जिम्मेदारी आहे. क्रिकेटचा आफ ऑर रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या खांद्यावरती आहे. बॅटच्या समोर ड्राईव्ह केलाय आणि आता काढलाय बॉल. लॉंग ऑफला जाईल. सीमा रेषा पार अलॉंग दी कार्पेट जमिनीला घासत पुसत फरार होतो चेंडू. 4 धावेसाठी चौकार. ॲड केल्या जातील रन्स 4. या चौकारानं स्कोर पुढे फ्लॅग होईल.
टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 या आकड्यावरती. ॲज अ स्कोरर सध्या आपल्या सोबतच जयवंत पाटील सर, अमित गायकवाड ते देखील ॲज अ ऑफिशियल स्कोरर आपल्यासोबत स्कोरिंग करतात. साईप्रीत लाईव्हची पूर्ण टीम. साईप्रीत लाईव्हसोबत जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. येत्या काळामध्ये क्रिकेटच्या भरपूर सारे अपडेट्स, स्पेशली रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत ब्रॉडकास्टिंग टीम साईप्रीत लाईव्ह. कमी गतीनं टाकला होता शरीरावरती बॉडी लाईन, मागे बॉल चालला गलीमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूवरती येतील, त्याच दरम्यान एक सिंगल या ठिकाणी मिळती आहे एक्स्ट्राच्या स्वरूपानं. धावफलक 1ने पुढे जाल. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 17. संदीपदादा भोईर, संदेशदादा भोईर आणि सुनीलदादा भोईर म्हणजेच ट्रिपल एस. आणि ट्रिपल एसचं एक मोठं नाव या कासरवडवली गावामध्ये, आणि त्या नावाला, त्या लौकिकाला शोभणारी एक गौरवशाली 6व्या पर्वातील रुबाबदार स्पर्धा नरेश मोती चषक. ज्या मी सुरुवातीला आलो अगदी होटावरती एकच नाव आलं, जय श्रीराम. अब ये तो सिर्फ झाकी है, पूरी कहानी अभी बाकी है. क्लीन बोल्ड फलंदाज बाद आणि धक्का लागेल मैदानावरती. पहिला अराउंड द लेग त्रिफळा उद्ध्वस्त झाला. विकेट मिळतीये गोलंदाज अरिफ खानला पहिली, आणि धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. शेंडोबा कालिका माता कासार वडवलीला हा पहिला फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. अपडेट्स मागच्या 3 रात्रींच्या थोड्याच वेळात जयवंत पाटील सर आपल्यापर्यंत पोहोचवतील. एक लेजंडरी स्कोरर आहेत. आवड आहे खरं तर त्यांना. घरून अनेक जण म्हणतात की काय गरज आहे पप्पा काका मामा जायची, बट त्यांना कोण सांगेल, ज्यावेळी रक्तातलं क्रिकेट न संपता संपण्याचं नाव घेतं त्यावेळी क्रिकेटचं मैदान खेचून आणतं. मग ती भूमिका कोणतीही असू दे, ॲज अ अंपायर असू दे, ॲज अ स्कोरर असू दे, ॲज अ कॉमेंटेटर असू दे, ॲज अ प्रेक्षक असू दे. आणि या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला नेहमीच खेचून आणत असतात. लहान थोरांना ज्या खेळानं प्रेमात पडलाय ना, तो हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे, आणि आज तो तुम्ही अनुभवताय. नरेश स्मृती चषक 2024 चौथी रात्र कासर वडवलीच्या या ऐतिहासिक विजय सरिताच्या मैदानावरती. लास्ट इयर या टुर्नामेंटची चॅम्पियन टीम होती GG स्पोर्ट्स वाकळण. यावर्षी काही कारणास्तव खेळू शकली नाही, त्याबद्दल सॉरी. नरेश स्पोर्ट्स माफी असू द्या. मौली केलवन या नावानं लास्ट इयर ती टीम चॅम्पियन झाली. फायनलमध्ये खेळताना आपण पाहिलं होतं वाकळणच्या अगेन्स्ट प्रितेश जोशीच्या बाळकुमला का फाईट दिली होती प्रितेश जोशी, आणि काय खेळला होता प्रितेश लास्ट इयर. यावर्षी देखील चांगला संघर्ष त्यानं केला, मात्र शेवटच्या षटकामध्ये त्याची विकेट्स गेल्यानंतर आपण पाहिलं की बाळकुमला मैदान सोडावं लागलं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते, जी सध्या थांबली आहे धावफलकावर 18 या आकड्यावरती. एक विकेट गेली आहे मैदानावरती. फलंदाज आकाश बाद झालात, त्याच्या सोबतीनं निलेश बाद झालात. आकाश अजूनही मैदानावरती खेळतोय. न्यू बॅटर सुयश त्याच्यासोबत जॉईन झाला. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. चांगले षटक राहिले आतापर्यंत. 2 लेग बाईज झाल्यात, एक चौकार आलाय, एक डबल आली आहे, आणि एक विकेट्स मैदानावरती काढली आहे. अशा प्रकारे स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 18 धावात. षटक संपलंय. मैदानावरती दुसरं, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी टीमची टोटल एक चांगल्या स्टेजला आहे. 9च्या सरासरीनं रन्स देखील आलेत, एक विकेट देखील गेली आहे. पॉवर प्ले दोन्ही टीमसाठी चांगला आहे. मग आता विजय सरिताचं मैदान अगदी आपण पाहतो फाईन लेग, थर्ड मॅन, अगदी इकडे बाउंड्रीज नाही आहेत, इकडे डिक्लर झोन म्हणजे एक्स्ट्राच फील्ड तुम्हाला जवळजवळ 3 मिळतात, जे 38 सर्कलमध्ये तुम्ही सेट करू शकता. त्या सोबतीनं एक
प्री प्लॅन करून तुम्ही या मैदानावरती येऊ शकता. 38 सर्कलमध्ये ज्यावेळी फिल्डर्स एक्स्ट्रा होतात, स्लोवर वन टाकून तुम्ही विकेट्स काढू शकता. कॅचच्या चान्सेस जास्त बनतात. हाफ ट्रॅकर बॉलिंग तुम्ही मैदानावरती करू शकता जर तुमच्याकडे वेग चांगला आहे तर. मात्र तो बाउन्सर यायला हवा, अन्यथा मड विकेटच्या वरनं पूलचे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. बट वाईट यॉर्कर आणि गुडलँड स्पॉट या विकेटवरती ऑलवेज एक अतिशय चांगला टप्पा आहे जिकडे रन्स मैदानावरती नेहमी थांबताना आपल्याला पाहायला मिळाला. आज लक्ष त्याच गोष्टीकडे लागलं आहे. ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. टोटल अगदी आपण पाहिलं प्रत्येक टीमला 12 टी शर्ट्स या ठिकाणी आपण देतो आहे. आणि टी शर्टची क्वालिटी जर का आपण पाहिली आवर्जून प्रत्येक टीम म्हणाल की आज काहीतरी फील आहे. आणि या टी शर्टसाठी देखील गावातल्या क्रिकेटमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागतो. एक गाव 11 खेळाडू ज्यावेळी मैदानावरती तुम्ही उतरता तुम्हाला भरपूर सारी मेहनत प्रॅक्टिसमध्ये करावी लागते. त्यानंतर तुमच्या नावाची वर्णी लागते. वेळ जास्त जातो. अंपास लक्षसुद्धा 2 ओव्हरसाठी 14 मिनिटं गेली आहेत. त्यामुळे थोडं स्पीडअप करा प्लीज, ही रिक्वेस्ट आहे. अंपासच्या भूमिकेत आपण पाहता आदित्य सर आणि भरत मेहर सर, लेजंडरी अंपास आज आपल्या सोबत आहेत. कासारवडवलीची स्पर्धा म्हटलं की भरत सरांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते. त्यांचं पूर्ण पॅनल टीमच घेऊन त्यांना उतरावं लागतं. आणि सध्या मॅच रेफरीच्या भूमिकेत आपल्या सोबत आहेत कदम सर. आफ्टर लॉंग टाईम सगळ्यांसोबत आज भेट होती. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर पहिला डॉट आला भावेश चौधरीचा. सेकंड स्पेलमध्ये आल्यानंतर भावेश चांगलं कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये रन्स भावेशनं खर्च केल्या होत्या 10. तरी देखील कॅप्टननं जो विश्वास त्याच्यावरती ठेवला आहे त्या विश्वासाला ठिकाणी सार्थ ठरवायचं आहे गोलंदाजी करताना. ते म्हणजेच आपण पाहताय फटका फर्स्टला मिस्टामिंग बॉल हवा त्या डाऊन दी बॉल फील्ड टिपला झेल संपला खेळ. सुयशच्या नावानं धक्का लागेल मैदानावरती. दुसरा 3 डॉट खेळले. प्रेशर होतं सुयशवरती आणि त्या दबावातनं बाहेर येताना एक मोठ्या फटक्याची ट्राय करत होतं. तिकडे झालं मिस्टामिंग. मिड विकेटला टिपला एक झेल आणि फलंदाज होतात बाद. अडचणीमध्ये पुन्हा एकदा आला कारण मागचं अरीफचं षटक चांगलं होतं. त्यानं खर्च केल्या होत्या धावा 8. त्यानंतर भावेश चौधरी त्यानं मागच्या 3 बॉलमध्ये एक विकेट काढली आहे. 2 डॉट टाकलेत. हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में लेकिन कभी समंदर कोई दरिया में नहीं गिरता. आज देखील तुम्हाला तेच करायचं. झुंकून नाही ताठ मानेनं लढायचं. कारण लढाई ज्यावेळी अस्तित्वाची असते त्यावेळी तुम्हाला स्वतःला इतकंच सांगावं लागतं डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू मात्र आजच लढू. बिकॉज ट्राय डोंट क्राय. हे ज्याला जमतं तोच या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आणि यशस्वी माणसाची व्याख्या फक्त इतकीच आहे की ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळं पण तेव्हा येतं ज्यावेळी सर्वांपेक्षा जास्त मेहनत तुम्ही करता. आयुष्य छान आहे थोडं लहान, रडतोस का वेळा लढण्यात शान. काट्याती फुलांची झुलती कमान, उचलून घ्या हवं ते दुनिया दुकाना. कारण जगण्या निरर्थक म्हणतो तोही ते बैमान. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं. उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. उंचावरून चालला बॉल सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सी गोज कडक. पहिल्याच बॉलवरती डगआउट मधनं सेट होऊन आलाय आणि विघ्नेशच्या बॅट मधनं आलाय एक खणखणीत षटकार. 6 धावा. ग्रेट शॉट. आणि या षटकारानं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळतीये धावफलकावरती 24. सिद्धार्थ दादाचं नेहमीच या स्पर्धेसाठी मोठं योगदान असतं. आमच्या अतिशय जिवलग मित्र नेहमीच जेव्हा जेव्हा या घोडबंदरच्या क्रिकेटची चर्चा होतं त्यावेळी दादांच्या अगदी माध्यमातनं मोठं योगदान मिळतं. त्या बाजूला तुम्ही कटआउट्स त्या ठिकाणी पाहताय. कल्याण डोंबिवलीचे सन्माननीय नगरसेवक महेशदादा पाटील
त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करू. सॉफ्ट हँडनं खेळणे, बॉल चालला अगदी बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एक संतोष भोईर यांचा कटआउट तुम्हाला तिकडे पाहायला मिळतोय आणि त्या सोबतीने एक कटआउट तुम्हाला तिकडे पाहायला मिळतोय. याच गावातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व संदीप दादांचे जे काका आहेत ऋषिकेश भोईर, या सगळ्यांचा आपण विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करूयात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील तितकंच मोठं योगदान आणि सहकार्य. या मैदानावरती प्रेक्षकांची कमतरता कधीच नसतं कारण हे विभाग क्रिकेटसाठी प्रचंड वेळ आहे आणि त्याच घोटबंदर बेल्टमधील वन ऑफ द टॉपस्ट टुर्नामेंट, वन ऑफ द टॉप क्लास टुर्नामेंट नरेश स्मृती चषक 2024. बॅकलिफ्टला खाली ठेवलं, सॉफ्ट हँडनं खेळले, आकाशनं घेतली आहे सिंगल. आकाश रिपट वैयक्तिक बॅटिंग करतोय. 1 चौकार 3 डॉट 3 सिंगल 1 डबलच्या मदतीनं आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं रन्स आपण पाहताय. 9 बॉलचा सामना करत त्यांना मैदानावरती 9 धावा या ठिकाणी बनवल्यात. 8 बॉलचा सामना करत 9 धावा त्याच्या बॅटमधनं आलेत. षटकं संपली आहेत आतापर्यंत 3 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. चेक थोडं थांबवतोय ओंकार सर. वळूया स्वागत समारंभाकडे. इथे वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दर्शवली त्यांचा आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्मान्य श्रीयुत दीपेश दादा थंद्रे यांचा इथे शुभ सन्मान करण्याची विनंती करतोय मी संदेश दादांना. त्यांच्या शुभ हस्ते दीपेश दादा थंद्रे यांचा इथे शुभ सन्मान. प्रत्येक वर्षी आम्हाला सहकार्य करत असतात आणि आज आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय एक मायेची उबदार शॉल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना शुभ सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर याच गावातील आणखीन एक प्रतिष्ठित व्यक्ती आदरणीय सन्मान्य श्रीयुत श्रीकांतदादा भोईर यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान करण्याची विनंती मी संदेश दादांना करतोय. त्यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान आपण पाहतोय. नक्कीच एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी या कासार वडवलीच्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने एक आयडेंटिटी देण्याचं काम केलं. ते नाव श्रीकांतदादा भोईर, रणजी स्पोर्टचे सर्व. नेक्स्ट मॅच आहे MCC आणि त्यांच्या विरुद्ध नरेश स्पोर्ट्स. तर MCC बीचे कॅप्टन टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे आमच्या मुख्य मंचकावरती आणि नरेश स्पोर्टचे कॅप्टन उपस्थित आहेत. हाफ ट्रॅकर ऑन साईडला फटका उंच गेलाय, लांब जाईल का? लॉंग ऑनला बॉल चेस करतात क्षेत्ररक्षक. फिल्डिंग चांगली झाली का? नाही, चुकीला माफी नाही आहे. बॉल सीमारेषा बाहेर, चौकार आला. कॅच देखील ड्रॉप झाली आहे आणि लॉंग ऑनला बॉल क्लिअर करून जातोय. 4 धावांसाठी चौकार आणि हा चौकार आलाय फलंदाज आकाश रिपटच्या बॅटमध्ये. ही जे कॅच तुम्ही घेताय ना, या टीमला तुम्ही अंडर 35 देखील थांबवण्यासाठी प्रयत्न करू शकत होतात, बट आता तुम्ही कॅच ड्रॉप केली आहे. गोपाल राठोडनं पहिल्याच बॉलवरती फसवलं होतं, आपल्या ट्रॅपमध्ये बीट केलं होतं आकाश रिपटला. मात्र आता त्याला दिलेलं जीवनदान. येणाऱ्या प्रत्येक बॉल नंतर चर्चा ही राहील की हा झेल झाला असता तर जल पे नमक आकाश रिपट दाखवेल की पुन्हा एकदा त्यातनं बाहेर पडून गोपाल राठोड शिकार करेल फलंदाज आकाश रिपटची. गोलंदाज तयार आहे. अर्ध्या विकेटवरती टाकलाय. कॅच कुणाची सोडली आहे? आकाश रिपटची आणि फटका आला. हॉट शॉट ऑफ दी नाईट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रॉर्डिनरी 6 येतोय. दिस इज स्पेशल. आणि आत्ता म्हणत असेल पूर्ण मैदानाच्या आतमध्ये शेंडोबा कालिका माता कासार वडवली. सरप्राईज अवर ओरिजिनल स्टार इज बॅक. मागचे 8 बॉल फक्त 9 रन होतं. कुठेतरी चर्चा ही सुरू होती की आज तोच आकाश रिपट आहे का ज्याला तोडफोड करायला आवडतं. आणि आता आकाश रिपट सांगत असताना जीवनदान मिळाल्यानंतर सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. थोडं थांबवतोय पुन्हा एकदा ओंकार सर. वळूया अजून स्वागत समारंभाकडे. याच विभागातील आणखी एक होणार खेळाडू मोहम्मदजी वरेकर सर यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान करण्याची विनंती करतोय संदेश दादांना. मोहम्मद वरेकर एक होणार खेळाडू आणि नंबर 46 जर्सी नंबर असतो त्यांचा आणि प्रत्येक वर्षी SSS DJच्या माध्यमातून आम्हाला इथे मदत करत असतात. यावेळेस पहा काय फलंदाजी होते. आकाश रिपट झेल सुटला होता आणि त्यानंतर मात्र 2 षटकार पाहायला मिळाले. आणखीन एक सत्कार आपण करतोय. आयुब शेख, स्टार ऑफ कासार वडवली. कोण विसरेल हे नाव. ज्या वेळेस कासार वडवली गावाचा क्रिकेटचा उल्लेख केला जाईल त्या वेळेस आयुब शेख हे नाव प्रामुख्यानं घेतलं जाईल. मुख्य
व्यासपीठावरती आपण पाहतोय प्राऊड ऑफ कासर वडवली. O2 कॉम्बॉक्स. आयुष्यक ते नाव आहे. जर या विभागातनं जर जाऊन जुन्नरची स्पर्धा कोणी गाजवली असेल, जुन्नर प्रीमियर लीग म्हणजे ऑल इंडिया स्टार्स तिकडे येतात आयकॉन म्हणून. आणि त्यातनं कासार वडवली गावाचं नाव जर जुन्नर अर्थातच पुण्यामध्ये जाऊन सातारा, सांगली, कोल्हापूर सगळं गाजवत जर कोणत्या नावानं कोरलं ते नाव आयुब शेख. दिस इज रिअल प्राईड ऑफ कासार वडवली क्रिकेट. अजूनही या षटकातील 3 बॉल बाकी आहेत. मॅच बॉल मैदानावरती मिस झाला आहे, चेंडू मैदानावरती दिला जाईल. आता अजून 2 ते 3 मिस होतील, जास्त वेळ लागणार नाही कारण आकाश रिपटला तुम्ही दिलं जीवनदान. शेवटपर्यंत मैदानावरती जुना की नवा बॉल चर्चा 30 सुरू आहे. बस नवीन बॉल आहे ना लास्टपर्यंत. येस ओके. धावफलक लगातारच्या 2 षटकारांनी फ्लाय झाला. 42. आकाश रिपट वैयक्तिक आता पोहोचलाय धावफलकावरती 26. अर्ध्या विकेटवरती टाकला होता हा पण जॅक केला, शॉट चेक केला होता. वॉट अ ट्राय, वॉट अ फोल्डिंग. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका कलेक्ट नाही झाला बॉल. दुश्मन को धोखा और अच्छे बल्लेबाज को मौका कभी नहीं देना चाहिए. इकडे तेज झालाय 2 वेळा तुम्ही दिलं जीवनदान. मेलेलं कोंबडं जसं आगीला घाबरत नाही ना, सध्या ती स्टेज आहे बॅटिंग करताना. आकाश रिपट उर्फ आवळ्या या नावानं खरं तर कासार वडवलीचं क्रिकेट त्याला ओळखतं. मेसा 360 ऑफ कासार वडवली. बट आज स्क्वेअर लेग फाईन लेग बंद आहे कारण तिकडे डिक्ला झोन आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त समोर व्ही शेपमध्ये त्या सोबतीने एक्स्ट्रा कव्हरला ऑन साईडला लॉफ्ट करताना आकाश रिपटला आपण पाहिलं. एक्स्ट्राच रन स्कोरकार्डवरती ॲड होतील. धावफलकावरती 44, 45 आता होतील कारण एक नुकतीच एक्स्ट्रा ॲड झाली आहे. 45 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती आहे गोपाल राठोड, गोलू सर या नावानं खरं तर त्यांना ओळखलं जातं. पहिल्याच बॉलवरती काम त्यांनी केलं होतं, विकेट काढली होती, नंतर रनआउट ते देखील आता मिस झाला. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकला आहे आणि ते फसवलाय. गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडला, उसळी घेताना दिसला, सरळ बॉल पोहोचला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची होती आहे समाप्ती. आकाश रिपटच्या अगेन्स्ट तुम्हाला जर रन्स थांबवायच्यात तर काहीतरी तुम्हाला व्हरायटीज दाखवाव्या लागतील आणि सध्या ते काम या ठिकाणी गोपाल राठोड अर्थातच गोलू सरांनी केलं. आज मजा येईल तुम्हाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये शहजाद सरत, त्या सोबतीनं भरत पाटील सरत, 2 लेजंडरी कॉमेंटेटर असत. हाफ ट्रॅकर मिसटायमिंग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिकडे बॉल चालला आहे. पहिल्या टप्प्यावरती पीक केला, सेकंडचा कॉल आणि 2 धावा अगदी सहजच या ठिकाणी कंप्लीट झालात आणि धावफलक 2ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला 2ने फ्लॅग होताना पाहायला मिळते आहे. 47 या आकड्यावरती. षटक मैदानावरती आपण पाहतात 4थं या ठिकाणी संपलंय. 5व्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच असतात, पण दोघात फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर भरपूर काही अनुभव देखील आला, खूप काही शिकलेत, खूप काही घडलत. 4 ओव्हर 47 झालात. या षटकात रन्स आपण पाहता 21 आलात. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानावरती आहे. चला टॉस साठी रिपोर्ट करायचा, कोणताही एक्स्ट्रा वेळ न घेता. टीम MCC B वडवलीचे कॅप्टन ऑन स्क्रीन. आकाश रिपट ऑन स्क्रीन. डिपेंडिंग चॅम्पियन वाकळण, रनर अप बालकुम. आता त्या टुर्नामेंटचा मालिकावीर कोण होता अगदी त्याच्या आधीच्या वर्षाचा, तर ते नाव होतं आकाश रिपट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काहीशा आठवणी, फॅन मुवमेंट काय असतं ते क्रिकेट ग्रामीण टेनिस बॉल पटलावरतीच पाहायला मिळतं आणि तेच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. आकाश रिपटसाठी वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द ब्युटिफुल, वन ऑफ द मेमोरियल मुवमेंट फॉर ए हॅलो आकाश रिपट. लास्ट इयर प्रितेश होता प्लेयर ऑफ द टुर्नामेंट.
भरत पाटील सर अर्ध्या रात्रभर झोपले नव्हतं ज्यावेळी प्रितेशला बाईक मिळाली. भरपूर जल्लोष होता बाळकुम गावामध्ये. काल देखील 49 त्याच्या बॅटमधनं आल्या. ठाणे क्रिकेटमध्ये प्रितेश त्या सोबतीनं सध्या भाया व्यावसायिक क्रिकेट भरपूर मोठ्या प्रमाणात गाजवतात. आयुब शेखच्या सोबतीनं ही नावं देखील आता अलीकडच्या काळात चर्चेत येतात. फटका मिसटायमिंग बॉल हवा ते डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक यावेळी देखील सोडला झेल. कॅच ड्रॉप आणि रन्स देखील मिळतील 2. आज आकाश रिपट सोबत चांगली बॅटिंग आणि खिशामध्ये नशीब घेऊन आलाय. अगदी या छोट्या छोट्या फॅनचा आशीर्वाद आज आकाश रिपटला मिळतोय असं म्हणायला हरकत नाही. 50 धावफलक 50 पूर्ण झाला. टाळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि एक चांगलं टार्गेट सेट झालं. इथनं फिनिश कसं करेल संधी अजूनही आहे मैदानावरती. टीम राजाभाई कोळीवाडाकडे 4 बॉलमध्ये तुम्ही जर इथनं कमी रन्स खर्च करताय 55च्या आतमध्ये थांबवताय. राजाभाई कोळीवाडा टीमकडे देखील ती ताकद आहे की टीम चेस करणं देखील जाणते. बॅटिंगमध्ये अगदी या टीमकडे देखील मोठी मोठी नावं तुम्हाला पाहायला मिळतील. प्रसाद तांडेल इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. मोहित मुकादमा गोलू सर जे ऑलराऊंडर आहेत अशा बॅटर्सकडनं अपेक्षा असतील. हाफ ट्रॅकर ऑन साईडला फटका मिसटायमिंग आहे. मड विकेटला टिपला झेल आणि फायनली संपलाय आकाश रिपटचा खेळ. खरं तर पेटनेम तुमच्याकडनंच आमच्यापर्यंत पोहोचतात त्यामध्ये आमचा 0% देखील रोल नाही आहे याची देखील एक जाणीव घ्या. चेक. तर ओमकार सर पुन्हा एकदा आज 4थ्या रजनीमध्ये सुद्धा भोईर परिवारातील महिला मंडळाचं इथे आगमन होताना दिसतंय. पहिल्या दिवसापासून आमच्या संवेद इथे जोडले जात आहेत आणि आज 4थ्या रात्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भोईर परिवाराचे महिला मंडळ या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज 4थी रात्री या स्पर्धेची. आणि या सगळ्या यशस्वी पुरुषांच्या मागे आपण म्हणतो ना की एक यशस्वी महिलेचा हात असतो. स्वागत आहे या सगळ्या माता भगिनींचं. जाऊयात आपण मैदानाच्या आत. षटकावात अगदी आपण पाहिलं ना आकाश रिपटची विकेट आली आहे. फलंदाज मैदानावरती आकाश बाज झाला ज्याने एक मोठी बॅटिंग मैदानावरती दाखवली. 16 चेंडू आणि 31 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. तो आकाश रिपट मैदानावरती बाद होतोय. दुनिया के सारे शौक कभी पाले नहीं जाता. कांच के खिलौने कभी हवा में उछाले नहीं जाता. कोशिश करने से जीत हमेशा बनती आसान. हर काम कभी तकदीर के भरोसे टाले नहीं जाता. आणि आज स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून मैदानावरती तुम्हाला खेळायचं आहे. कारण आज मैदानावरती अनेक साऱ्या टॉपर्स टीम आहेत पण स्वतःला सिद्ध करायचं आहे तर असेच फटके लगवावे लागतील. मड विकेटच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती सागरच्या बॅटमधून येतोय हा षटकार. दमदार आहे आणि धावफलकावरती असरदार आहे आणि या षटकारानं स्कोर फ्लाय झाला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 56. 56 ऑन बोर्ड. 56 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. अजूनही बॉल शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील ते मात्र 2. बाडन पॅड मध्ये होता इथे देखील प्रहार झालाय. चाललाय बॉल लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या 2 बॉलमध्ये धावा आले 10. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावरती तुटते परंतु यश एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यानंतर मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये चौकार षटकारांचा एक दुर्मिळ अभाव होता बट तदनंतर एक कॅच ड्रॉप आणि त्या एका कॅच नंतर भरपूर काही गमावलंय. टीम मैदानावरती तुम्ही पाहताय राजाबाई कोळीवाडाना व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन एक्स्ट्रा मिळेल. आयुष्यात काही करायचं असेल ना तर स्वतःच्या जीवावरती करा कारण लोक बोलून कमी आणि करून कमी आणि बोलून जास्त दाखवतात. ट्राय बट डोंट क्राय. आज हे मैदानावरती तुम्हाला सांगायचं आहे. फटका हा देखील चालला समोर डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित मड विकेटला आणि या दरम्यान सेकंडचा कॉल ओव्हरथ्रो झालाय. 2 रन्स कंप्लीट आहेत. थर्डचा कॉल आणि 3री रन या ठिकाणी पूर्ण होईल का नाही. फलंदाज होतील रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद आणि धावफलकावरती धावा 5 षटकं संपल्यानंतर झाल्यात 63 आणि 64चं लक्ष्य. चेक. नरेश स्पोर्ट्स चे सर्व सभासद सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण जमा व्हायचं आहे. आपल्यासाठी कॉल आहे. नरेश स्पोर्ट्सचे सर्व सभासद
टीम मेंबर. त्रेसष्ट झालेत, 64चं लक्ष. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात बदलाव आणि नेक्स्ट मॅचचा टॉस तो देखील महत्त्वाचा आहे. आधी आपण इकडे करूया टॉस. MCC B कासार वडवली आणि त्यांना फाईट करल आज ज्या नावानं खरं तरी स्पर्धा आहे, ज्या नावानं आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष कासार वडवली गावाकडे खेचून आणलंय. ट्रिपल आस ग्रुप आयोजित कासार वडवलीची जत्रा नरेश स्मृती चषक पर्व 6. या आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिकडे केला जाईल टॉस आणि स्वतः भरत पाटील सर त्या ठिकाणी उपस्थित असतील. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. थँक्यू. चला टॉससाठी लगेच यायचं कॅप्टन्स. MCC B टीम कॅप्टन आणि नरेश B टीम कॅप्टन. नाना या टॉस करायचं. MCC कॅप्टन चला या लगेच या. इनिंग संपली आहे, आम्ही टॉस करून घेऊ. वेलकम नाना. कॅप्टन नरेश स्पोर्ट्स कॅप्टन B टीम कॅप्टन. कॅप्टन नरेश स्पोर्ट्स B टीम कॅप्टन. क्या बात है. कॅप्टन कोण आहे. इथे इथे चलिए टॉस का कॉल कौन देना चाहेगा. एक तरफ है ट्रिपल एस DJ, एक तरफ है नरेश स्पोर्ट्स. कॉल कौन नहीं देते. चलिए टॉस का कॉल यहाँ पर नरेश B. नरेश का ट्रिपल एस का कॉल आया है. टॉस जीता है, पहले क्या करना पसंद करेंगे. फील्डिंग. क्या बात है. ट्रिपल एस DJ का आयोजन नियोजन बहुत ही बढ़िया रहता है. मैं ज़रूर आपसे जानना चाहूँगा इस वक्त ये टूर्नामेंट को रखने के लिए कितना समय लगा है सुनील. ज़्यादा नहीं, जाते दिन 4 से 3 दिन में हम लोग रेडी किया. क्या बात है. B टीम बहुत बढ़िया परफॉर्मेंस इससे पहले के सीजन में कर चुकी है. A को कांटे की टक्कर भी दे चुकी है. तो इस बार कौन कौन से खिलाड़ी आपकी टीम में A टीम के अगेंस्ट B टीम. B टीम की बात करेंगे तो सब अच्छे ही प्लेयर है, उसमें सब अच्छे प्लेयर हैं. कौन सा ऐसा खिलाड़ी होगा कि जिस पे सबसे ज़्यादा फोकस करना है. सुजल है, संदेश भोईर है, यश है, बोलेगे तो सबसे सब अच्छे प्लेयर है. बिल्कुल. क्या बात है. मैच ऑन होने जा रहा है, ज़्यादा ओपिनियन नहीं लेंगे. अगर आप टॉस जीते तो क्या करते. फील्डिंग. फील्डिंग करते. बैटिंग आई है. टारगेट क्या सोचा है. 50+. आयोजन और नियोजन के बारे में क्या कहना चाहेंगे. अच्छा है, एक नंबर. थैंक यू सो मच. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. भरत पाडेल. ओ हो क्या बात है. जशास तसा ठोसास ठोसा इथे प्रत्युत्तर देत असताना प्रसाद हे नाव कोण विसरेल. कासर वडवली गावातील राजाबाई कोळीवाडा हा संघ यावेळेस पहा 64 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती 6 धाव्याने स्वतःचं आणि संघाचं श्रीगणेश करतोय प्रसाद. प्रसाद तांडेल. ज्या प्रकारे आकाश रेपडने 16 चेंडूमध्ये 31 धावांची जी खेळी केली तशाच प्रकारची खेळी आता प्रसाद तांडेल
या फलंदाजाला खेळावी लागेल आणि तेच इथे दाखवून देत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सुयश पाटील वरती हे आक्रमण पाहायला मिळतंय. क्या बात आहे. आज नरेश स्मृती चषक 2024 ची ही चौथी रजनी आहे आणि आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला कासर वडवलीची जत्रा का म्हटली जातं हे इथं दिसून येतंय. मैदानाच्या चहूबाजूला आपण आज बघाल तर रसिक प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. खूप चांगलं समालोचन पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात. वाकळण गावाचा एक बुलंद आवाज ओंकारजी शेट्टे आमचे परम मित्र. आणि यावेळेस पुन्हा एकदा सुयश पाटील अराउंड द विकेटने. यावेळेस पहा अफलातून नेत्रदीपक डोळ्यांचे पारणं फेडणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार. नाव आहे प्रसाद तांडेल. राजाभाई कोलिवाडा संघाचं ज्या ज्या वेळेस नाव घेतलं जातं त्या त्या वेळेस फलंदाजीचा जर विचार केला तर अग्रस्थानी या फलंदाजाचं नाव घेतलं जातं. अग्रेसिव्ह फलंदाज असतो हा. प्रत्येक चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न करत असतो. तेच इथे पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती 2 षटकार. 64 धावांचं आव्हान आहे. त्याला माहिती आहे जवळजवळ 16च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. आणि या मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि P2चं षटक हे 2 पॉवर प्लेचे जे षटकं असतील त्या षटकांमध्ये त्याला जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. आणि तोच तो प्रयत्न इथे करत असताना सुयश पाटील आता काय करतील. थोडंसं संभ्रमात असतील. 2 चेंडूवरती 12 धावा नक्कीच खर्च केल्या गेल्यात. इथून कमबॅक करायचा आहे. मला कशा प्रकारे कमबॅक करेन. अराउंड द विकेटने यावेळेस हॅप व्हॅली होतं. अलॉंग द कार्पेटने खेळून काढलंय. दरम्यान काऊ कॉर्नर रिझममध्ये चेंडू फील्ड केला जाईल. मात्र इथे 1 धाव नक्कीच अंकित केले जाते. 2 षटकारानंतर पहा प्रसाद या फलंदाजाला सुद्धा म्हणावं लागेल की 1 धाव घेऊन स्ट्राईक नक्कीच रोटेट केले मोहित या फलंदाजाकडे. 13 धावा धाव फलकावरती. 15च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. यावेळेस पहा आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी. 2 खेळाडू धावतायत चेंडूच्या मागे. मात्र इथं झेल होतोय ड्रॉप आणि चेंडू मात्र निघून जाईल का. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या अखेरच्या क्षणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि नक्कीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस. आता यावेळेस पहा कॅच सोडली आहे मोहितची. ही कॅच किती मागात पडू शकते हे सुद्धा पाहावं लागेल. कारण जर विचार केला तर प्रसाद तांडेलच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि तदनंतर मोहित या फलंदाजाला जीवनदान मिळालंय. गेले 2 ते 3 दिवस जे आपण रजनी पाहिल्या त्यामध्ये पण सुद्धा आपण पाहिलं असेल तर ज्या ज्या वेळेस फलंदाजाचे झेल सुटले गेले त्या फलंदाजाने खूप चांगल्या खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं. यावेळेस पहा गती परिवर्तन आणि इथे मात्र ऑस्ट्रिकच्या खूपच बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा. अवांतरित धावसंख्येमध्ये भर. हा दबाव दिसतोय गोलंदाजावरती का. कारण पहिल्या 2 चेंडूवरती जो प्रसाद तांडेलच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले त्याचाच हा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा धाव फलकावरती. गेले 3 दिवस जर फलंदाजाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. यावेळेस पहा आणखीन एक हाफ ट्रॅकर होता. उडवून दिलाय. चेंडूला पात्र पाठवून दिलाय. डीप मिड विकेट रिझम मध्ये चेंडू जातोय दन 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 करत. 4 धावांसाठी चौकार. झेल सोडला होता कोणाचा मोहितचा आणि लगेचच दुसऱ्याच चेंडूवरती मोहितच्या माध्यमातून इथे एक चौकार येतोय. 20 धावा धाव फलकावरती. चांगली धावसंख्या उभारली गेली होती. 63 धावा 5 षटकांमध्ये जर विचार केला तर खूप चांगली धावसंख्या होती. मात्र त्याला साथ देण्यासाठी गोलंदाजी सुद्धा तितक्याच दर्जेदार करायला हवी होती. मात्र सुयश पाटील यावेळेस आणखी एक विकेट करण्याचा प्रयत्न. मात्र इथे अलॉंग दी कार्पेटने खेळून काढले. काऊ कॉर्नर रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फेक होईल तर मात्र 1 धाव इथे सहजरित्या धावून पूर्ण केली जाते. 21 धावा कुठल्या गेल्यात पहिल्याच षटकामध्ये. 15ची सरासरी करायची होती मात्र त्याच्या वरती जाऊन इथे
6 धावा जास्तीच्या लावल्या जात आहेत प्रसाद आणि मोहित या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. म्हणजेच राजाभाई कोळीवाडा हा संघ आता मात्र सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या गेल्या. चांगला समाचार घेतला तो म्हणजेच सुयश पाटील यांच्या माध्यमातून. जर पहिल्या दिवसाचा विचार केला तर जवळजवळ 50 षटकार या स्पर्धेमध्ये लागले गेले आणि 32 चौकार आणि त्याचबरोबर 45 विकेट सुद्धा गोलंदाजांनी घेतले. आणि दुसऱ्या दिवसामध्ये जर विचार केला तर कमी षटकार लागले, कारण दुसऱ्या दिवशी गोलंदाजाचा दिवस होता. 31 षटकार 23 चौकार आणि तब्बल 75 विकेट गोलंदाजांनी घेतले. आणि तदनंतर तिसऱ्या रात्री जर विचार केला तर 41 षटकार 29 चौकार आणि 67 विकेट्स गोलंदाजांनी घेतले. आजचा दिवस आहे चौथा आणि आज कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी होईल. पहिल्या मॅचमध्ये जर विचार केला तर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रणजित स्पोर्ट्स कासरवडवली या संघाची 28 धावांपर्यंत रोखून ठेवलं होतं. 28 धावांचं टार्गेट होतं आणि अवघ्या 4 षटकांमध्ये तो टार्गेट त्यांनी पूर्ण केला. यावेळेस आपण जर विचार केला तर शेंडोबा कालिकामाता स्पोर्ट्स कासरवडवली प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 5 षटकांच्या अभावी 63 धावा त्यांनी धावफलकावरती लावल्या. आणि 64 धावांचं पाठलाग करत असताना राजाभाई स्पोर्ट्स कोळीवाडा पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात. दुसरं षटक राहुल कमबॅक करण्याचा प्रयत्न राहुलला करावा लागेल. मात्र यावेळेस पहा उजव्या अष्टीच्या थोडासा बाहेरचा बॉल वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. मात्र इथे पंच भरत मेयर सरांकडून वाईडचा इशारा येतोय. अवंतरित धावसंख्येमध्ये 1 धाव नक्कीच ॲड केली जाईल. त्याचबरोबर 2 अर्धशतकीय पारी सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. एक पहिल्याच दिवशी दिवा कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून ओमकार केणी यांच्या माध्यमातून 26 चेंडू आणि 64 धावा भूमी 11 मांडा संघाविरुद्ध खेळत असताना, तर दुसऱ्या दिवसामध्ये नंदू मेगा 11 वाघबीळ 23 चेंडू 57 धावा. आणखीन काही आपण पोहोचवणार आहोत तुमच्यापर्यंत मेसेजेस. यावेळेस पहा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल करायचा होता. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू आदळतोय, दरम्यान जागेवरच राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सुयश पाटीलने एकही निर्धाव चेंडू हाताळला नव्हता आणि इथे राहुल पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर एक निर्धाव चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र काय स्ट्रोक पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. हा चेंडू मोहितच्या बॅटमधून, ज्या वेळेस बॅटच्या मधोमध चेंडू जो पंच झाला त्याच वेळेस जो साऊंड आला आणि त्याच्यावरती मोहर उमटवली होती मोहितने 6 धावांची. झेल सुटल्यानंतर शेंडोबा कालिकामाता स्पोर्ट्सच्या खेळाडूंच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम इथे मोहित करत असताना या 6 धाव्याने आता मात्र धावफलक खूप वेगाने फ्लाय होते. 28 धावा धावफलकावरती. नक्कीच प्रसादने त्याला काहीतरी कानमंत्र दिला असावा की पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा वेळेस धावा जास्तीत जास्त आपण ज्या जमा करू त्या आपल्या संघाला फायदेशीर ठरतील. आणि त्याच प्रयत्नामध्ये प्रसाद आणि मोहित हे 2 फलंदाज, ज्या प्रकारे आक्रमण सुयश पाटील या गोलंदाजावरती केला गेला तशाच प्रकारची फटकेबाजी आता राहुल या गोलंदाजावरती पाहायला मिळते. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टरविंग स्ट्रोक आहे. झेलची संधी मात्र विकेट किपरच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव अगदी सहजरित्या इथे धावून पूर्ण केली जाते. 29 धावा धाव फलकावरती. खूप चांगलं आयोजन नियोजन ट्रिपल DJ जबरदस्त मंडप डेकोरेटर्स नरेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे आयोजित करण्यात आलं आणि तितकीच चांगली साथ इथं कासरवडल गावातील ग्रामस्थांकडून सुद्धा आपल्याला मिळाली. 29 धावा धावफलकावरती. 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. दरम्यान प्रसाद पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. राहुल रावटम ओव्हर द विकेटने. यावेळेस पहा परफेक्ट यॉर्कर आणि फक्त सन्मानजनक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फक्त सन्मान करता आला. ओके, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं 2 गोष्टींचा सन्मान नक्कीच केला जातो. एक म्हणजेच आपला भारताचे गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर मात्र परफेक्ट यॉर्कर. यावेळेस तेच पाहायला मिळालं. मात्र यावेळेस पहा घुटना टेक तमाशा देख
आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नाव आहे प्रसाद तांडेल. शांत स्वभावाचा हा खेळाडू, मात्र ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये बॅट असते त्यावेळेस मात्र धावांचा पाऊस तो पाडत असतो. 4 धाव्याने आता मात्र धावफलक पुढे सरकत असताना 33 धावा. धाव फलकावरती काय फलंदाजी होतीये, काय फलंदाजी होतीये. असं वाटलं होतं 64 धावांचं टार्गेट दिला आहे, दबावामध्ये फलंदाजी होईल की काय. मात्र पहिल्या चेंडूपासून इथे दमदार सुरुवात करत असताना प्रसाद तांडेल आणि मोहित नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण मोहितला पाहतोय. दरम्यान राहुल लास्ट टू गो ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. प्रसादसाठी यावेळेस पहा आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी आणि इथे पहा जर डायरेक्ट हिट झाला असता तर मोहित या फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागला असता. मात्र निर्धाव चेंडूच्या समाप्तीने क्रमांक 2 चं षटक इथे होते समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ धाव फलकावरती 16.50च्या सरासरीने 33 धावा. 15च्या सरासरीने वाटचाल करायची होती, मात्र इथे पुढे वाटचाल करत असताना 33 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. म्हणजेच आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा आता करायच्या असतील त्या म्हणजेच 31 धावा. 18 चेंडू 31 धावा. पहिल्या दिवसापासून आज 4थी ही रजनी आहे आणि अगदी चांगलं लाईव्ह प्रात्यक्षिक सुद्धा आपण पाहतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. चला वेळ जास्त घेऊ नका, फास्ट करायचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेवरती प्रेम करण्यासाठी जे रसिक प्रेक्षक इथपर्यंत येऊ शकत नाही आहेत, घर बसल्या जे TV स्क्रीन आणि मोबाईलद्वारे ही स्पर्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. 18 चेंडू आणि 31 धावा. जवळजवळ 10.33च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागेल. उर्वरित या 3 षटकांमध्ये या धावांचा जर पाठलाग करायचा असेल राजाभाई स्पोर्ट्स कोलीवाडा या संघाला. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस नवीन गोलंदाज सोनू. 2 गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळालं. सोनू कशा प्रकारे गोलंदाजी कराईल हे पाहावं लागेल. यावेळेस पहा काय चेंडू होता, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. वेगवान तेज तरार गोलंदाज, वेगावरती नियंत्रण ठेवून इथे गोलंदाजी, परफेक्ट लाईन आणि लेंथने गोलंदाजी. सोनूला माहिती आहे थोडंसं आक्रमण झालंय दोन्ही गोलंदाजावरती. आता मात्र मला या संघाला थांबावं लागेल, फलंदाजाला थांबावं लागेल. मात्र किती वेळ थांबवून ठेवेल. शॉट ऑफ लाईन चेंडू, शॉट ऑन पुलचा फटका आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. पहिला चेंडू जर पाहिला आपण तर फुलर लेनचा होता, खूप चांगला हाताळला होता. गुड लेंथवरून टॉस झाला आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र उसळी मिळाली नाही. यावेळेस गोलंदाज सोनू याला आणि मात्र तो फायदा झाला फलंदाज मोहित याला. ज्या प्रकारची फलंदाजी प्रसादने केली, 2 षटकार आणि 1 चौकार प्रसादच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या, त्याच प्रकारे मोहित सुद्धा आक्रमक रवैया इथे आपला मोहितचा पाहायला मिळतोय. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 37 धावसंख्या धावफलकावरती आणि त्यातील 8 चेंडूंमध्ये 18 धावा मोहितच्या आणि 7 चेंडूंमध्ये 17 धावा प्रसादच्या. काय पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पार्टनरशिप, भागीदारी ही चांगली व्हायला हवी आणि तीच इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. सोनू पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस पहा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड देन मिस. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी. 1 चौकार जरी खर्च केला असेल तरी या आधीचा चौकाराच्या आधीचा 1 चेंडू डॉट आणि तदनंतर चौकारानंतरचा 1 डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी सोनू. या गोलंदाजाकडे वेग आहे आणि चांगली गोलंदाजी टप्प्यावरती व्हायला हवी. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी 3 खेळाडू येत आहेत आणि इथे पहा 2 खेळाडू एकमेकांना
इथे टक्कर झाली आहे. कॉलिंग कोणत्याही खेळाडूने दिली नव्हती. पहा दुखापत झाली असेल तर प्लीज आपण फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे मैदानी शास्त्र. चलिए प्लीज कमेटी मेंबर थोड़ा भाग के जाना है अंदर पानी लेकर. रेली स्प्रे सब चीज की फैसिलिटी करना है प्लीज. अगर ज्यादा चोट लगी है तो खिलाड़ी को ग्राउंड से बाहर ले आए ताबड़तोड़. अंपायर्स अगर ज्यादा कुछ चोट लगी हो तो ग्राउंड से बाहर बुला ले प्लेयर को. यहाँ पर ट्रीटमेंट अच्छा होगा, ग्राउंड से बेटर ट्रीटमेंट बाहर की तरफ होगा. प्लीज चला मॅच ऑन करायची आहे. जास्त दुखापत झालेली नाहीये, थोडंसं मुका मार लागलेला आहे. कारण दोन्ही खेळाडू कॅच घेण्याच्या नादामध्ये एकमेकांना टक्कर त्यांची लागली आणि नक्कीच क्रिकेटमध्ये हे होत असतं. म्हणून सांगितलं जातं कॉलिंग व्यवस्थित असावी लागते. 38 धावा, एक धाव नक्कीच अंकित केली गेली. दरम्यान सोनू पुन्हा एकदा सज्ज होईल प्रसादसाठी. प्रसाद ऑन फायर. आणि इथे पहा जेल 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 पुन्हा एकदा. मला वाटतं जेल होता, मात्र इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर टच झाला आणि इथे मात्र 6 धावा मिळतात. क्या बात आहे, काय फलंदाजी होतीये, काय फलंदाजी होतीये. नाव आहे प्रसाद तांडेल. प्रसाद नावाचं वादळ यावेळेस या कासर वडोलीच्या गावामध्ये गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 44 धावा धावफलकावरती. अगदी 64 धावांचं पाठलाग करत असताना ज्या धावा लवकरात लवकर कशा प्रकारे पूर्ण करता येतील ना, हा प्रयत्न करत असताना ही सलामीची जोडी प्रसाद तांडेल आणि मोहित, काय फलंदाजी होतीये. आणि त्याचबरोबर रसिक प्रेक्षक आम्हाला जे इथे साथ देत आहेत आणि ही स्पर्धेसाठी या स्पर्धे पाहण्यासाठी येत आहेत. 13 चेंडू आणि 20 धावा. विजयासाठी 13 चेंडू 20 असं समीकरण येऊन ठेवलंय. 44 धावा फलकावरती सोडून पुन्हा एकदा सज्ज होते. राईटम ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल. यावेळेस आणखीन एक हाफ टॅकरता उडून द्यायचा प्रयत्न, मात्र लांबी किती आहे पाहावी लागेल. इथे मात्र झेल टिपला जातोय. प्रसाद नावाच्या वादळाचं इथे मात्र होतोय अंत. आणि इथे पहिल्या विकेटचं पतन 44 या धावसंख्येवरती. टर्निंग पॉइंट ठरू शकेल का? प्रसादची विकेट ही टर्निंग पॉइंट ठरू शकेल का? कारण राजाभाई स्पोर्ट्स कोलीवाडा संघ सुस्थितीमध्ये होता. पहिल्याच 2.5 षटकांमध्ये 44 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या. 13 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण येऊन ठेपलं होतं. तदनंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती सोनू याने मात्र चमत्कार केला आणि इथे आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं प्रसाद तांडेल या आक्रमक फलंदाजाला. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्या असतील, त्या म्हणजेच 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. काय रणनीती आखली जाईल राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून ते पाहावं लागेल. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2024 आजची ही 4थी रजनी आणि आजच्या 4थ्या रजनीमध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या दिवशी आपण पाहिला असेल तर 12 चेंडू आणि 20 धावा. विजयासाठी 12 चेंडू 20 धावा. 12 गेंदे और जीत के लिए 20 रनों की जरूरत. क्या बैटिंग की है मारियो, लाजवाब बल्लेबाजी.
तालियों के साथ उनका स्वागत किया गया है। मैं रिक्वेस्ट करूंगा, देखिए जो नन्हे मुन्ने बच्चे हैं, प्लीज प्लेयर जोन के सामने से आपको हटना है। प्लेयर जोन के सामने से शंकर, ये बच्चों की सेना को थोड़ा खाली करना है। चलिए चेयर थोड़ा, यस मैच कुशल मूवमेंट पर आ चुका है। जीत के लिए रनों की जो दरकार है वो है 12 गेंदे 20 रन। 12-20 का ये मुकाबला। एक तरफ है शेंडुबा कालिका माता स्पोर्ट्स, एक तरफ है राजाबाई कोलीवाड़ा स्पोर्ट्स। न्यू बैटर विकेटों के बीच इस वक्त नॉन स्ट्राइक हैंड पर एक के, यस आरिफ खान, एक के 47 जरूर नॉन स्ट्राइक हैंड पर है। गेंदबाजी का जिम्मा संभाला है इस वक्त विघ्नेश। पहली गेंद, ओहो, ये डॉट डिलीवरी के रूप में हो सकती थी। 1 रन के लिए निकले हैं, रिक्स से भरा रन, 1 रन कंप्लीट। 11 गेंदे 19 रन। मैच आहिस्ते आहिस्ते ठंडी में गर्मी का एहसास दिलाता हुआ यह मुकाबला। आप देख रहे हैं नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक 2024। साल नया है लेकिन खेल पुराना है। इस वक्त वही टीम जीत का जश्न मनाएगी जो अच्छा परफॉर्मेंस करेगी। क्या वो टीम होगी शेंडुबा कालिका माता स्पोर्ट्स या फिर वो टीम होगी राजाबाई कोलीवाड़ा स्पोर्ट्स? दोनों ही आमने सामने है। गांवगढ़ का आज के दिन का पोल है। बहुत बार आमना सामना हुआ है लेकिन नाइट की प्रतियोगिता में पहली बार ये दोनों ही टीमें आमने सामने। यहां पर एक्सपीरियंस बोलेगा, अनुभव बोलेगा, आप में कितना दम है और आप में कितना टैलेंट है, वो चीज जरूर बोलेगी। फील्डिंग की व्यू रचना को पूरी तरीके से डीप में तैनात किया गया है। विघ्नेश की अगली गेंद, विघ्नेश अपने बॉलिंग ट्रैक पर। पटकी हुई गेंद थी, आड़े बैट से खेलने की मंशा थी लेकिन गेंद रही सुरक्षित डॉट के रूप में। ओहो, अब टेंशन। गेंदें अगर डॉट होंगी तो दबाव होगा, गेंदें अगर डॉट होंगी तो प्रेशर होगा और इस वक्त सिचुएशन चेंज हुआ है। गेंदें बची हैं 10 और जीत के लिए 19 रनों की जरूरत। 10 गेंदें 19 रन। बिग फाइट मैच, कांटे की टक्कर, आमना सामना बिल्कुल होता हुआ आर पार की लड़ाई इस वक्त जरूर जारी है ग्राउंड के बीच में। 10 गेंदें, जीत के लिए 19 रनों की दरकार। बिग फाइट मैच। माननीय श्री संतोषजी भोईर साहेब, आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाने की कोशिश, मिस टाइमिंग, सो गेंद हवा में है, नो मैच लैंड पे गेंद गिरती हुई। 1 रन तेज कदमों के साथ पूरा किया है, दूसरे रन के लिए निकले हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर सा थ्रो, 2 रन। इस 2 रन के साथ रनों की रन संख्या में थोड़ा सा उछाल जरूर देखने मिलता हुआ, सिचुएशन जरूर थोड़ा सा चेंज होता हुआ। मैच की स्थिति आ चुकी है इस वक्त 9 गेंदे 17 रन। 9 गेंदों में 17 रन की जरूरत। मारियो की क्या बल्लेबाजी रही, 31 रन की पारी खेली 16 गेंदों में, अपना काम उन्होंने कर दिया। अब यहां पर किस टीम का काम तमाम होगा ये देखना है। नेक्स्ट बॉल, विघ्नेश की फ्रंट फुट पर निकले, प्रहार किया, गेंदबाज पे अत्याचार किया, गेंद को डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर किया, 6 रनों के लिए फरार किया। क्या बात है, आरिफ खान ऑन फायर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। What a hit, what a hit, this is a beautiful stroke। शानदार, जानदार, धमाकेदार, इसे कहते हैं बल्लेबाजी। दर्शकों के डिमांड पर जड़ दिया है षटकार। 6 रन। इस 6 के साथ अब सिचुएशन चेंज हुआ है, मैच की परिस्थिति थोड़ी सी बदली है। इस वक्त सिचुएशन आ चुका है 8 गेंदे 11 रन। 8 गेंदे 11 रन। इस मैच को अगर जीतना है तो 8 गेंदों में 11 रन बनाने होंगे जरूरी। 8-11 का ये मुकाबला, 8 गेंदों में 11 रन की जरूरत। विघ्नेश की अगली गेंद, इस बार ये बढ़िया गेंद थी। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, फुल लेंथ गेंद थी, वाइडी शॉकर गेंद थी। बल्लेबाज के पास इस गेंद का कोई जवाब नहीं। गेंद रही सुरक्षित डॉट के रूप में। अच्छा कमबैक किया है। बिल्कुल ये चीज इन्होंने प्रूव की है। जिस तरीके से मुंबई की परिभाषा में कहा जाता है, एक तुम्हारी तो एक हमारी, उसी तरीके का दृश्य देखने मिलता हुआ। 7 गेंदे 11 रन। मैच अभी भी ऑन है।
पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त। सामना करने के लिए सज्ज विघ्नेश की अगली गेंद का। आरिफ खान इस बार डाउन द ग्राउंड खेला था, स्ट्रोक को फॉलो थ्रो में गेंद को स्टॉप करने की चाहती, लेकिन शॉर्ट मिड ऑफ के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया, शॉर्ट मिड ऑन के खिलाड़ी ने, और एक रन लेने की जो चाहत थी वो चाहत रही अधूरी। ओवर की हुई है समाप्ति। क्या मुकाबला है। अब 6 गेंदें बची हैं। जीत के लिए 11 रनों की जरूरत है। टीम मीटिंग के लिए आपको ज्यादा समय नहीं दिया जाएगा, ये चीज आप ध्यान में रखिएगा। टीम मीटिंग के लिए आपको बिल्कुल भी यहां पर समय नहीं दिया जाएगा। प्लीज स्टार्ट द मैच। मैच की शुरुआत आपको जरूर करनी है। मैच बहुत ही बढ़िया हो चुका है। आहिस्ते आहिस्ते ये ठंडी में गर्मी का एहसास दिलाएगा मुकाबला। ये मैच जरूर अंतिम और आखिरी गेंद तक के जाएगा। आप देख रहे हैं नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक कासर वडौली की जतरा। इसके बाद का मुकाबला दर्शकों के लिए सबसे बड़ी क्रिकेट की मेजबानी रहेगी। एक तरफ एमसीसी बी कासर वडौली, तो दूसरी तरफ नरेश स्पोर्ट्स बी कासर वडौली। बिग फाइट मैच, नेक्स्ट मैच। रेडी पोजीशन में रहिएगा। सभी बिल्कुल टफ एनकाउंटर देखने मिलेगा। आमने सामने दोनों ही दिग्गज हैं, आमने सामने दोनों ही स्टार कास्ट टीमें हैं, और इस वक्त लास्ट ओवर की जिम्मेदारी संभाली है सोनू। अपने स्पेल का दूसरा ओवर और टीम के लिए लास्ट ओवर, जिसे कहा जाता है तोड़ू फोड़ू ओवर, डेड ओवर, लेकर बॉलिंग ट्रैक पर। इन्हें 6 गेंदों में 11 रन बचाने हैं। सामना करने के लिए तैयार होते हुए बल्लेबाज मोहित के नाम एक हाफ सेंचुरी जरूर है इस सीजन में। इसी बीच अगली गेंद, बड़ा हिट लगाने की कोशिश, प्रॉपर टाइमिंग किया है, बहुत बढ़िया फील्डिंग डीप का कॉर्नर रीजन में, और 2 रनों के लिए निकले हैं। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, काबिले तारीफ। एक ने फील्डिंग बहुत अच्छी की, सागर पाटिल। कुछ समय के लिए सागर हवा में उड़ता हुआ नजर आया और इस गेंद को फील्ड किया और अपनी टीम के लिए रनों को जरूर बचाया है। इस वक्त ये मैच थोड़ा सा करवट लेता हुआ, रंग और रूप बदलता हुआ। सोनू की अगली गेंद, बड़ा हिट, बड़ा हिट। ओह, दिस इज अ बिग 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 षटकार 6 रन के लिए। व्हाट अ मैच। सोनू का स्वागत सत्कार षटकार के साथ 6 रन। अब सिचुएशन चेंज हो चुका है। 4 गेंदे 3 रन। नगर सेवक चषक में मैन ऑफ द सीरीज के हकदार बने थे। देखिए, जो दर्शक ग्राउंड के अंदर बैठे हैं, मैं रिक्वेस्ट करूंगा प्लीज ग्राउंड के बाहर होना है आपको। बिल्कुल बाउंड्री लाइन के पीछे जो दर्शक, पर्दे के पीछे जाकर बैठना है। मैच यहां पर रोमांचक स्थिति में कन्वर्ट हुआ है, और आपकी कारण अगर ये मैच में थोड़ी सी भी दिक्कत आई तो हमारी कमेटी आपसे प्यार मोहब्बत से बात करेगी आकर। प्लीज रिक्वेस्ट रहेगी सभी दर्शकों से। मैच कोई भी जीते, लेकिन जीतेगा बॉस क्रिकेट। लेकिन यहां पर यह मैच बहुत बढ़िया नजर आता हुआ। राजाबाई स्पोर्ट्स इस ग्राउंड पर जरूर एक ट्रॉफी जीत चुकी है, चैंपियन बन चुकी है। इसी बीच अगली गेंद, इस बार आड़े बैट से खेलने की कोशिश, और यहां देखिए ओह, अब टेंशन, अब बड़ा वाला टेंशन। 3 गेंदे 3 रन, 3 बॉल 3 रन। विकेट का पतंग हुआ है। सेट बैट्समैन आउट हुए हैं। मोहित ने नो डाउट बहुत अच्छी पारी खेली। 28 रन का योगदान रहा। शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया। 14 गेंदों का सामना किया। चलिए न्यू बैटर थोड़ा फास्ट जाना है ग्राउंड के बीच। मिस्टर गोलो तैयारी करते हुए इस वक्त विकेटों के बीच प्रवेश करने के लिए सज्ज होते हुए। गोलो नाम तो सुना होगा। 3 गेंदे 3 रन। टेंशन, सिर्फ टेंशन। बिल्कुल रोंगटे खड़े कर दिया है इस मैच ने। बिल्कुल कांटे की टक्कर हुई है। आमना सामना जब भी हुआ है ये दोनों ही टीमों का, तब ये दोनों ही टीमें इसी तरीके का परफॉर्मेंस कर रही हैं। लेकिन क्या बात है मोहित, नो डाउट आपने इंप्रेस किया है।
साथ ही साथ प्रसाद टांडेल, मारियो ने भी इंप्रेस किया है। लेकिन इस वक्त देखिए आए हैं गोलू बल्लेबाजी की कमान पर, मिस्टर गोलू। अब क्या होगा? 3 गेंदे 3 रन। गेंदबाज है सोनू अपने बॉलिंग ट्रैक पर, अच्छी गेंदबाजी जरूर करते हैं। पहले स्पेल के पहले ओवर में 11 रन खर्च कर 1 विकेट इन्होंने चटकाया था और इस वक्त 3 गेंदों में खर्च किए हैं 8 रन और 1 विकेट इनके नाम जरूर रहा। अब 3 गेंदे 3 रन। फील्डिंग की व्यू रचना पे नजर डाल लेते हैं। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, एक खिलाड़ी डीप काउ कॉर्नर, एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन पर। लेग साइड की व्यू रचना, चिकी सिंगल के लिए निकले हैं, 1 रन कंप्लीट किया है, गैप ढूंढ निकाला है, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए। ओहो, क्यों कहा जाता है इन्हें गोलू सर? इन्होंने प्रूफ किया है इस चौके के साथ और इस मैच को जीत लिया है इस वक्त टीम राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा। कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन गाइज, वेल प्लेड। क्या मैच हुआ था, क्या मैच हुआ था। इसी तरीके के मैचेस देखने के लिए आती है दर्शक ग्राउंड के अंदर। इसी तरीके के मैचेस देखने के लिए अपना डेटा ओपन